नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत। केळी, पपई किंवा कुठल्याही रोपाला पहिली ड्रेंचिंग का केली पाहिजे, रूट टॉनिक म्हणजे काय आणि रूट टॉनिक कसं असलं पाहिजे। जर आपण कुठलंही रोप लावत असाल आणि त्याला ड्रेंचिंग करत नसाल तर त्याचा उत्पादनावर फार मोठा फरक पडतो। त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं पहिले ट्रान्सप्लांट शॉक म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे। ज्यावेळेस आपण नर्सरीतून रोप आणतो, नर्सरीतून ज्यावेळेस आपण रोप आणत असतो त्यावेळेस ते रोप आपण आपल्या शेतात लावत असतो, त्यावेळेस त्या रोपाला एक ट्रान्सप्लांट शॉक बसत असतो। कारण ट्रान्सपोर्टिंगमध्ये तुमची मुळं काही वेळेस तुटलेली असतात, ट्रान्सपोर्टिंगमध्ये त्यांना एक शॉक बसलेला असतो। दुसरी गोष्ट, मातीतील कोकोपीट पीटमॉसमधलं रोप असतं आणि त्या रोपाला मातीशी ॲडजस्ट करावं लागतं। तिसरी गोष्ट, वातावरणाचा तापमानाचा फार मोठा शॉक बसतो। चौथी गोष्ट, आपली जमिनीचा pH बिघडला असेल, जमीन आपली अल्कनाईल असेल, सोडिक असेल किंवा शार्पट असेल। आणि चौथी गोष्ट, जर तिथे मुळाच्या आजूबाजू हवेची पोकळी असेल। ह्या कारणामुळे आपण रोप लागवड करत असाल तर ती रोपं त्यावेळेस सुप्त अवस्थेत गेलेली असतात आणि त्यामुळे जर आपण त्यावेळेस ड्रेंचिंग केली नाही तर झाड पाहिजे तसं वाढत नाही। पहिली ड्रेंचिंग का केली पाहिजे, तर पहिली ड्रेंचिंग याच्यासाठी केली पाहिजे, पहिली ड्रेंचिंग म्हणजे रोपासाठी एक प्रकारचं जीवनदायी इंजेक्शन असतं। ज्यावेळेस आपण पहिली ड्रेंचिंग करतो त्यावेळेस जी हवेची पोकळी असते ती हवेची पोकळी म्हणजे एअर पॉकेट्स हे सील होत असतात। दुसरं, ही जे कोकोपीट पीटमॉस असतं ते मातीशी पूर्ण घट्ट एकजीव होत असतं आणि ते ॲडजस्ट होत असतं। तिसरी गोष्ट, वातावरणाचा टेम्परेचरचा शॉक हा झाडाला बसत नाही। चौथी गोष्ट, त्यामुळे रोप सेट होतं, रोपात मॉर्टेलिटी ही कमी होत असते। म्हणून जर आपण रोप लागवड करत असाल तर पहिली ड्रेंचिंग ही अवश्य केली पाहिजे। आता रूट टॉनिक म्हणजे काय आणि रूट टॉनिक कसं असलं पाहिजे। रूट टॉनिकमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, आपण जे काही मुळांसाठी औषध घेतोय त्या औषधामध्ये IBA असला पाहिजे, म्हणजे इंडोल ब्युटेरिक ॲसिड। ते याच्यासाठी असलं पाहिजे की ज्यावेळेस रोप लावतो त्यावेळेस रोपाच्या वाढीसाठी, मुळाच्या निर्मितीसाठी IBA असणं गरजेचं आहे। दुसरं, त्या रूट टॉनिकमध्ये ह्युमिक आणि फुलविक हे कार्बोनिक तत्व असले पाहिजे, ज्यामुळे रोप लागवड झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या मातीची कॅटॅन एक्सचेंज कॅपॅसिटी जी असते ती वाढली पाहिजे। तिसरी जी गोष्ट आहे, त्या रूट टॉनिकमध्ये सीवीड असलं पाहिजे, जेणेकरून रोप लागवड केल्यानंतर त्या रोपामध्ये जी सायटोकायनिन्सची निर्मिती होते आणि सायटोकायनिन्सची निर्मिती झाली तर झाड वाढणार आहे। म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे रूट टॉनिक घेणार आहे ते बेस्ट क्वालिटी रूट टॉनिक असलं पाहिजे आणि त्यामध्ये IBA, ह्युमिक, फुलवीड, सीवीड एक्स्ट्रॅक्टचा अंश असला पाहिजे। तर ज्यावेळेस आपण हे ड्रेंचिंग करतो, ड्रेंचिंग शक्यतो लागवडीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी केली पाहिजे। ड्रेंचिंग कशी केली पाहिजे, जर आपण केळी आणि पपई लागवड करत असाल तर 1000 झाडांसाठी 200 लिटर पाणी घ्यायचं आहे। 200 लिटर पाण्यामध्ये आपण जे बेस्ट टॉनिक, ज्याच्यामध्ये मी सांगितलं मग अशी IBA असलं पाहिजे, ह्युमिक, फुलविक असलं पाहिजे, सायटोकायनिनयुक्त सीवीड असलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर सेवन औषध टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 1 किलो गूळ वापरायचा आहे आणि एक स्टार्टर फर्टिलायझर म्हणून आपण 319 आपल्याला 1 किलो वापरायचं आहे। ज्यावेळेस आपण हे वापरतो 200 लिटरमध्ये, त्यानंतर प्रत्येक झाडाला आपण 200 ml पाणी वापरायचं आहे, म्हणजे त्या 200 लिटरमध्ये आपले 1000 झाडं कवर होतील। अशा प्रकारे आपल्याला त्या रूट टॉनिकचा म्हणजे 7 या औषधाचा आपल्याला उपयोग करायचा आहे। याच्यामुळे काय होईल, तर याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही रूट टॉनिकचा सुरुवातीला लागवडीच्या वेळेस वापर करणार त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे, मुळाची लांबी वाढेल, मुळाची जाडी वाढेल, रोप लवकर सेट होईल, त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी कमी होईल, पानांचा आकार वाढणार आहे, पानांचा आकार वाढला तर खोडाची स्ट्रेंथ वाढेल। म्हणून शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर लागवड करत असाल आणि तुम्हाला रोपाची मर कमी करायची असेल, रोप लवकर सेट करायचं असेल तर कृपया करून पहिली ड्रेंचिंग टाळू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात। शेतीच्या नवीन नवीन माहितीसाठी आपण मेसेज करू शकतात।
आणि काही अडचणी असतील तर कमेंट करू शकता. धन्यवाद.